भारतीय अवकाश संशोधन संस्था आज 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात सोडते। त्याचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। या 30 उपग्रहांपैकी 23 उपग्रह अमेरिकेचे आहेत आणि सोबतच भारताचा हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट सुद्धा अवकाशात झेपावणार आहे। As designed and as per the mission plan. PSLVचं हे 45वं प्रक्षेपण आहे। अगदी काही क्षणातच हे सगळे सॅटेलाइट लॉन्च होतील। पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C3 च्या मदतीने हे प्रक्षेपण करण्यात येईल। 75 seconds into launch is around 1 minute 10 seconds into launch. The first stage will complete its job and shut off and pass on the vehicle movement or vehicle thrust to the second stage. We are very close to the first stage separation now. जी हाँ, दो ग्राफ आप देख पा रहे होंगे। पहला ग्राफ जो बाएं तरफ देख रहे हैं उसमें भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ने आज 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत। या 30 उपग्रहांपैकी 23 उपग्रह हे अमेरिकेचे आहेत आणि सोबतच भारताचा हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट सुद्धा अवकाशात झेपावणार है और द्वितीय चरण प्रज्वलित हो चुका है। निष्पादन पूरी तरह से सामान्य। हम इस समय 120 सेकंड का समय व्यतीत करके 1.4 किलोमीटर प्रति सेकंड का वेग प्राप्त कर चुके हैं और तुषार से लगभग 50 दिवसांपूर्वी नासानं 68 किलोमीटर मंगळावरती पाठवलेल्या यानाची अनुभूती आपण सर्वांनी घेतली। तो क्षण आपण अनुभवला आणि त्यानंतर आज इस्रोकडनं 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात झेपावले। Solid to liquid stage and the Alleged rocket separations successful. Now on the second stage. PS2, the second stage, will burn for total duration of 150 seconds, and we are now 8 minutes into the launch. आणि ज्या वेळेला हे उपग्रह प्रक्षेपित झाले त्यावेळेचे दृश्य। लिफ्ट ऑफ। +5 seconds. लिफ्ट ऑफ नॉर्मल। आसमान की तरफ उठता हुआ PSLV C-43 31 उपग्रहों को अपने साथ ले जाके अंतरिक्ष में अपने गंतव्य तक पहुंचाने के लिए फर्स्ट स्टेज परफॉर्मेंस नॉर्मल। बादलों के पार हमसे दूर जाता हुआ ये ब्रह्मचर्यान 10, 9, 8, 7। खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे सध्या आपल्या सोबत आहेत। मयुरेश, खरं तर आजचं प्रक्षेपण हे भारताच्या दृष्टीने किती मोठं आहे, महत्त्वाचं आहे आणि कोणकोणते उपग्रह लॉन्च होतात? महत्वाचं सगळीच प्रक्षेपण महत्वाचे असतात कारण आपण त्याच्यामध्ये खरं तर कोट्यावधींची गुंतवणूक केलेली असते आणि प्रत्येक उपग्रहाचा आपल्याला काही ना काहीतरी फायदा होत असतो। या उपग्रहामधून आपण भारताचा हायसिस नावाचा जो उपग्रह आहे की जो वेगवेगळ्या तरंग लांबीच्या लहरींवरून पृथ्वीची निरीक्षण घेणार आहे, तर त्याचा आपण आता प्रक्षेपण करतोय। अर्थात हा हलका आहे तुलनेने की 380 किलोचाच हा उपग्रह आहे, पण त्याच्यासोबत आपण 30 बाहेरचे उपग्रह पाठवतोय आणि ज्याच्यामध्ये 23 USA आहेत, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, फिनलँड, मलेशिया यांच्या आपण पहिल्यांदाच पाठवतोय। त्यामुळे एक आपण असं व्यावसायिक पातळीचं पण आपल्याला हे प्रक्षेपण म्हणता येऊ शकेल आणि एका वेळेस साधारण 31 उपग्रहांचं आपण प्रक्षेपण करतोय। हे जे काही प्रक्षेपण आहे हे हलक्या स्वरूपाचं प्रक्षेपण म्हणता येईल आणि येत्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रक्षेपण खूप जास्त प्रमाणामध्ये होणं अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये उपग्रहांचं वजन कमी असतं, प्रक्षेपकाचं वजन कमी असतं आणि त्याला खर्च कमी येतो। मात्र त्याच्यामधून आपल्याला व्यावसायिक फायदा चांगला होऊ शकतो आणि याच्यामध्ये जगभरातल्या अनेक कंपन्या याच्यासाठी प्रयत्न करतात। भारत त्याच्यामध्ये खूप मोठी मजल मारतोय कारण आपल्या इकडे येणारा खर्च इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी आहे। त्यामुळे आपल्याला दिसतंय की USA ज्यांचं जे जगाला लीड करतात या क्षेत्रामध्ये, तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते की त्यांचे 23 उपग्रह आपण या ठिकाणी प्रक्षेपित करतोय। मयुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर 30 पैकी 23 उपग्रह आज जे प्रक्षेपित करण्यात आले ते अमेरिकेचे उपग्रह आहेत। इस्रो खरं तर कमीत कमी खर्चामध्ये हे उपग्रह अवकाशामध्ये पाठवते, हीच इस्रोची खरी खासियत आहे, मोठी ओळख आहे। त्यामुळे इतर देशांचे सुद्धा उपग्रह अवकाशात झेपवतात ते इस्रोच्या माध्यमातून। 8 देशांचे एकूण 30 उपग्रह अवकाशात गेलेले आहेत। त्या 30 पैकी 23 उपग्रह हे अमेरिकेचे आहेत।